नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी मातेची पूजा कशी करावी, उपासना कशी करावी, श्री महालक्ष्मी मातेची कृपा लाभावी, आपल्या घरामध्ये सुखशांती यावी, धनकीर्ती असावी, वैभव, ऐश्वर्य, संतती इत्यादींचा आपल्याला लाभ व्हावा, यासाठी आपण हे व्रत कसे करावे, या व्रताची पूजा मांडणी कशी करावी, त्याचप्रमाणे या व्रताचे उत्तर पूजा आपल्याला करायची असते ती आपण कशी करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच नियम अटी काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ग्रंथाचे पठण कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. तर आता या व्रताबद्दल थोडक्यात काही नियम अटी आहेत त्या आपण जाणून घेऊया. तर बघा, हे व्रत आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून ते अगदी शेवटच्या गुरुवारपर्यंत आपल्याला या व्रताचे मांडणी जी आहे, उपवास जो आहे तर तो करायचा आहे. तर बघा, येत्या 27 तारखेला पहिला गुरुवार असणार आहे. तर पहिल्या गुरुवारी आपल्याला अशा प्रकारची पूजा मांडणी करायची आहे, जी आता आपण पुढे बघणार आहोत. तर ही पूजा मांडणी आपण पहिल्याच गुरुवारी करायची आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण ही पूजा मांडणी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर या मार्गशीर्ष महिन्यात एकाही गुरुवारी ही पूजा मांडणी करायला जमली नाही किंवा उपवास करायला शक्य होत नसेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी आपण हे व्रत जे आहे ते सुरू करायचे. तर अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यात जर आपल्याला नाही जमले तर आपण कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिला गुरुवार जो येतो त्यावेळेस आपण याचे सुरुवात जे आहे ते करू शकतो. शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे असते. उद्यापनाला बघा, कोणी कोणी एका महिन्याप्रमाणे हे व्रत वर्षभरही करतात. म्हणजे प्रत्येक वर्षभर हे व्रत जे आहे तर ते चालू ठेवतात. त्याचप्रमाणे मार्गशीर्षमध्ये सुद्धा हे व्रत जे आहे तर ते केले जाते. बघा, गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उंबरठ्यावरती छानपैकी हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची छानपैकी पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो. आपण दिवसभरामध्ये फलाहार घेऊ शकतो, दूधसुद्धा घेऊ शकतो, मात्र उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी काही आकस्मिक अडचण जर आपल्याला आली तर दुसऱ्या कोणाकडून आपण पूजा आरती ही करून घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, एखाद्या वेळेस जर एकादशी, शिवरात्र या दिवशी जर आपला गुरुवार असेल तर या दिवशी फक्त आपण पूजा आरती जी आहे तर ती करायची आहे आणि कहाणी वगैरे वाचायची, ऐकावी. अगदी नॉर्मल आपण जशी पूजा करतो प्रत्येक वेळेस तशी आपण करायची आहे. कहाणी वगैरे वाचत असताना आपले जे शेजारी पाजारी असतील त्या महिलांना आपल्याला बोलवायचं आहे. असं काही नाही की कोणाला न सांगता आपण एकट्यामध्ये ही पूजा वगैरे करायची आहे. तुम्ही अगदी 4-5 जणींना कहाणी ऐकायला जरी बोलवलं तरी देखील चालेल, अतिशय उत्तम. त्यानंतर बघा, सायंकाळी गायीची आपल्याला पूजा करायची असते. गायीला गोग्रास आपल्याला द्यायचा असतो. प्रत्येक गुरुवारी आपल्याला याच प्रकारे पूजा मांडणी करायची असते आणि दिवसभर आपल्याला उपवास करून संध्याकाळच्या वेळी तो सोडायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आपल्याला उत्तरपूजासुद्धा करायची असते. तर उत्तरपूजा कशी करायची हे सुद्धा आपण पुढे शेवटी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी पूजा मांडणी कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी आता आपण पूजा मांडणी कशी करायची, पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात आधी ही पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला गुरुवारी सकाळीच करायची आहे. तर तुम्ही जर संध्याकाळी पूजा मांडणी करत असाल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता. संध्याकाळी जर आपल्याला पूजा करायची असेल, संध्याकाळी केली तरी काही हरकत नाही किंवा मग सकाळी केली तरी काही हरकत नाही. आपण सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा ही पूजा मांडणी जी आहे ती मांडू शकतो. तर अशा प्रकारे पूजा मांडणी जी आहे ती आपण शक्यतो सकाळीच करून घ्यायची आहे, गुरुवारी सकाळी. आता ही पूजा मांडणी आपण देवघराच्या अगदी बाजूला जरी मांडली तरी देखील चालेल किंवा मग हॉलमध्ये जर तुम्हाला मोकळ्या जागेमध्ये डेकोरेशन वगैरे करायचं असेल. आता आजकाल बरेच डेकोरेशन जे आहे ते केलं जातं. छान अशी सजावट महालक्ष्मीची केली जाते. तर तुम्हाला जर तसं करायचं असेल तुम्ही तसं देखील करू शकता आणि देवघराच्या बाजूला सुद्धा आपण ही पूजा मांडणी करू शकतो. तर सर्वात आधी आपल्याला असा चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावरती पिवळं वस्त्र घ्या, केशरी कलरचं घ्या किंवा लाल घ्या. शक्यतो लालच वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आपण घ्यायचं आहे आणि
चौरंगाच्या अगदी समोर आपल्याला छोटीशी का होईना बघा रांगोळी काढायची आहे। मी आता हे रांगोळीचे पॅचेसच आहे हे घरी बनवलेले आहे। तर हे असे मी पॅचेस जे आहे ते यूज करते, कारण मग बऱ्याच वेळा धावपळ होते आणि सकाळी सकाळी आपल्याला रांगोळी काढायला शक्य होत नाही आपल्याला हवी तशी। त्यामुळे मग मी असे साचे जे आहे, असे जे पॅचेस आहे ते आधीच बनवून ठेवते, जेणेकरून वेळेवरती धावपळ होत नाही। तर कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून मी जास्त कमळाचाच वापर रांगोळीमध्ये करते। तर असे जे पॅचेस आहे ते मी घरीच तयार करून घेतले। तर अशी छोटीशी आणि सुंदर रांगोळी जी आहे ती आपल्याला काढायची आहे। तुम्ही अगदी छोटी काढली तरी देखील चालेल, पण रांगोळी ही आपल्याला चौरंगाच्या समोर काढायचीच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, पूजा सुरू करत असताना आपल्याला सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कुठलीही सेवा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो। तर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। मी इथे दिवा ठेवून घेतलेला आहे। मी याच्यामध्ये तेलच टाकलेलं आहे, तेल मी याच्यामध्ये घेतलेलं आहे दिव्यामध्ये। तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकता, अर्थात आपण या दिवशी तुपाचाच दिवा लावायचा आहे, पण मी आज तेलाचा लावलेला आहे। तर तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे आणि तेलाचा, दोन्ही दिवे सुद्धा आपण लावू शकतो। तर मी इथे उजव्या बाजूला देवांच्या तेलाचा दिवा लावलेला आहे आणि तुपाचा जर असेल तर तो आपल्याला डाव्या बाजूला लावायचा असतो। तर मी इथे दिवा ठेवून घेतलेला आहे। तर या पूजेची जी उत्तर पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी करायची असते। तर ती कशी करायची हे सुद्धा आपण पुढे बघूया, पण त्याआधी आता पूजा मांडणी कशी करायची हे आपण जाणून घेऊया। तर बघा अशा प्रकारचं पिवळं वस्त्र जे आहे ते मी चौरंगावरती अंथरून घेतलं। तुम्ही पाटावरती जरी ही पूजा मांडणी केली तरी देखील चालेल। त्यानंतर महालक्ष्मी मातेचा हा मी फोटो ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये भगवान विष्णू आणि परत गणपती बाप्पा, सरस्वती देवी आणि खाली या बाजूला कुबेर देवता सुद्धा आहे। तर हा जो फोटो आहे तो मी या पूजेमध्ये घेतलेला आहे। तुमच्याकडे जर केंद्रामध्ये आपल्याला आपण जो फोटो घेत असतो बघा लक्ष्मीनारायणांचा, तो फोटो जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल। त्यासोबतच आपल्याला हा जो छोटासा ग्रंथ आहे महालक्ष्मी महात्म्याचा, तर तो सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला मधोमध कळस मांडायचा असतो। कळसाचं महत्त्व या पूजेला खूप खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्याला कळस जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं। आणि त्यासोबत मी इथे ओटीचं सामान घेतलेलं आहे। त्यामध्ये तांदूळ आहेत, परत जे आपलं ओटीचं सामान असतं, वेणी, फणी, आरसा आणि मणिमंगळसूत्र, त्यासोबतच बांगड्या हिरव्या, आणि मी इथे हळदी कुंकाचं सुद्धा जे पॅकेट आहे ते ठेवलेले आहे, किंवा मग आपण वरून सुद्धा त्याच्यावरती हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करणारच आहोत, तरी देखील मी हळदी कुंकाचं पॅकेट जे आहे ते ठेवलेलं आहे। त्यासोबतच ओटीच्या सामानामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे सुद्धा मी साहित्य त्यामध्ये ठेवून घेतलेलं आहे। आता याऐवजी तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकता, किंवा एखादं ब्लाऊज पीस घेतलं तरी देखील चालेल। तर मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे। त्यानंतर माझ्या देवघरामध्ये गजांत लक्ष्मी असतात, तर मी दोन्ही बाजूला 2 गजांत लक्ष्मी ठेवून घेतलेल्या आहे। तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही देखील ठेवून घ्या, नसेल तर काहीच हरकत नाही। त्यानंतर माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर ते मी एका विड्याच्या जोड पानावरती ठेवून घेतलेलं आहे। आता श्रीयंत्र नसेल तरी काही हरकत नाही, पण माझ्याकडे आहे। आता ज्यांच्या देवघरामध्ये श्रीयंत्र आहे त्यांनीही आवर्जून ठेवावं 2 जोड विड्याच्या पानावरती। आता तुम्ही डायरेक्ट ठेवलं तरी चालेल, पण मी इथे नेहमी देवघरामध्ये छोट्याशा तामणामध्ये एका पिवळ्या वस्त्रावरती ठेवत असते, तर मी तसं ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर मग 2 जोड विड्याच्या पानावरती मी इथे महालक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मोठी मूर्ती असेल जी आपण लक्ष्मीपूजनाला घेतो, तर ती सुद्धा तुम्ही ठेवली तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही। आणि लक्ष्मी मातेच्या अगदी समोर मी इथे विडा ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे सामान जे आहे, पदार्थ जे आहे ते मी ठेवून घेतलेले आहे। आणि त्याच्याच बाजूला लक्ष्मी मातेच्या बाजूला मी दुसरे 2 जोड विड्याची पानं घेतलेली आहेत। त्यावरती आता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत, आणि हे जे इथे तुम्हाला तांदूळ दिसतंय हे मी कळसासाठी आधीच ठेवून घेतलेले आहे। तर अशी जी काही थोडक्यात पूर्वतयारी आहे ती मी करून घेतलेली आहे। तर आता आपण पूजा मांडणी कशी करायची हे बघूया। बघा, सर्वात आधी आपल्याला पूजेची सुरुवात जी आहे तर ती दीपपूजनाने करायची असते। सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे दिवा हा आपल्याला सर्वात आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि दिव्याच्या खाली आपल्याला आसन म्हणून एखादं वस्त्र, किंवा मग तुम्ही तांदूळ ठेवायचे आहे, लाल वस्त्र ठेवा, पिवळं ठेवा,
किंवा मग तांदूळ ठेवू शकता. कारण बऱ्याच वेळा काय होतं, दिवा गळतो, दिव्याचं तेल जे आहे ते खाली येतं, त्यामुळे जे वस्त्र आहे ते खराब होतं किंवा आसन आहे ते खराब होतं. म्हणून मग त्याच्या खाली आपण तांदूळ ठेवायचे आहेत किंवा मग अशी वाटी ठेवायची आहे. आता मी इथे वाटीसुद्धा ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ जे आहे ते मी आधीच टाकून ठेवले होते. आता दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहे. श्री दीपदेवताभ्य नमः असे म्हणून आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहेत. सोबतच दिव्याला एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आता यानंतर बघा, सर्वात आधी आपल्याला इथे विड्याचे पानं जे दिसत आहे तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर मी इथे एक गणपती बाप्पांचं रूप, एक सुपारी घेतलेली आहे. आपल्या देवघरामधील गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. पण मी इथे सुपारीच घेतलेली आहे. तर आता इथे गणपती बाप्पांचं रूप, जी सुपारी घेतलेली आहे त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. 11 वेळा पाण्याने, 11 वेळा पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा 11 वेळा पाण्याने, अशा प्रकारे आपल्याला अभिषेक जो आहे तो करायचा आहे. आता अभिषेक करत असताना आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल. किंवा मग जे गणपती स्तोत्र असतं ते सुद्धा तुम्ही पठण केलं तरी देखील चालेल. किंवा आपल्याला पठण करायला शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जरी लावून दिलं तरी काही हरकत नाही. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे. तर मी इथे 11 वेळा पाण्याने, 11 वेळा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे 11 वेळा पाण्याने आणि 11 वेळा दुधाने, त्यानंतर परत एकदा 11 वेळा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांचं रूप जी आपण सुपारी घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला ती चौरंगावरती या 2 जोड विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे. तर आता ही सुपारी जी आहे गणपती बाप्पांचं रूप ती मी छानपैकी पुसून घेते. आणि त्यानंतर मग आपल्याला ही सुपारी या 2 जोड विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे. आता बघा, हे 2 जोड जे विड्याचे पानं आहेत तर त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांचं रूप सुपारी ठेवायची आहे. तर ती आपण डायरेक्ट ठेवायची नाही, त्यावरती थोड्या अक्षदा मी टाकून घेतलेल्या आहेत. आता अक्षदासुद्धा आपल्याला तशाच ठेवायच्या नाही, त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचं रूप जी सुपारी आहे ती मी आता याच्यावरती ठेवून घेते. आता आपल्याला गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करते, असं आपल्याला साध्या भोळ्या मनाने पूजा जी आहे ती करायची आहे. अगदी संस्कृतमध्येच आपल्याला सगळे स्तोत्र मंत्र जे आहे ते आले पाहिजे असं काही नाही. अगदी साध्या पद्धतीने जरी आपण पूजा मांडणी केली तरी देखील चालेल. तर आता गणपती बाप्पांची इथे पूजा झालेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे. तर आता मी इथे तुमच्याकडे जर जास्वंदाचं लाल फूल असेल तर ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. नसेल तर कुठलंही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. मी इथे एक फूल गणपती बाप्पांना अर्पण करते. त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्यामध्ये मी इथे गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे. तर आपल्याला पाण्याने एक भरीव चौकोन आधी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, मी इथे वाटी ठेवलेली आहे. त्या वाटीमध्ये गूळ आणि खोबरे जे आहे तर ते मी घेतलेलं आहे. तर आता याचं नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. तर आता गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करून झालेला आहे. त्यानंतर आपण धूप आणि दीप दाखवून घ्यायचं आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला धूप आणि दीप ओवाळून घेते, असं आपल्याला साध्या मनाने गणपती बाप्पांना म्हणायचं आहे. त्यानंतर दीपसुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. आता आपण जो पूजेमध्ये दीप लावून घेतलेला आहे, दिवा लावून घेतलेला आहे, त्याने आपल्याला ओवाळायचं नाही, दुसरा दिवा आपण लावून घ्यायचा. तर आता आपल्याकडे जर दुर्वा असेल तर दुर्वा ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण गणपती बाप्पांना दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी अर्पण केलेली नाही आहे, पण आपल्याकडे जर असेल तर आपण ती अवश्य अर्पण करा. आता गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे छानपैकी पंचोपचार. यानंतर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना विनंती करायची आहे अगदी साध्या भोळ्या मनाने, हे गणपती बाप्पा, मी साध्या भोळ्या पद्धतीने ही पूजा मांडणी करते, माझी पूजा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी आपल्याला प्रार्थना गणपती बाप्पांकडे करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. इथे मध्ये तुम्हाला दिसत असेल मी अक्षता ठेवून घेतलेल्या आहेत.
आता इथे ज्या मी अक्षदा ठेवून घेतलेल्या आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू हे वाहून घ्यायचं आहे, कारण पांढऱ्या अक्षदा आपण पूजेमध्ये ठेवत नाही, त्यामुळे त्याला थोड्या पिवळ्या करून घेतो किंवा मग हळदी कुंकू तरी आपण त्यावरती अर्पण करत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हा कलश. तर आपल्याला असा कलश जो आहे तो स्थापन करायचा आहे. कलशाची पूजा आपल्याला या पूजेमध्ये करायची आहे, कारण कलशाच्या पूजेशिवाय आपली पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते. म्हणून आपल्याला कलशाची स्थापना जी आहे तर ती करायची आहे. तर बघा याच्यावरती मी कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित, पण इथे कुंकू जे आहे ते मी ओलं करून घेतलं आणि त्याने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. त्यानंतर खालून वरच्या दिशेने पूर्वेकडून आपल्याला कुंकवाच्या रेषा काढायच्या आहे, हळदी आणि कुंकवाच्या. तर बघा पाचही बाजूनी मी हळदी आणि कुंकवाच्या रेषा ज्या आहे तर त्या काढून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यावरती व्यवस्थित दिसत नाही आहे, पण मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर कलश जो आहे तो आपल्याला या अक्षदावरती ठेवून घ्यायचा आहे. आता हे आपल्या इच्छेनुसार आहे. बघा कलश बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे देवीला साडी नेसवली जाते, महालक्ष्मी स्वरूप, किंवा कलशाला छान असं सजवलं जातं. तुम्हाला आता जसं शक्य असेल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच सजवा, नक्कीच डेकोरेशन करू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर बघा मी कलशाला हळदी आणि कुंकू जे आहे तर ते लावून घेतलेलं आहे. याऐवजी बरेच ठिकाणी देवीचं मरवट जे आहे जसं आपण भरत असतो अगदी त्याच प्रकारे कलशाला मी इथे जो कलश ठेवून घेतलेला आहे, कलशामध्ये मी 1 सुपारी, 1 रुपयाचे नाणे, हळदी, कुंकू, अक्षदा आणि 1 फूल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे जर कमळाचं फूल असेल या दिवशी किंवा मग गुलाबाचं फूल असेल किंवा कोणतंही लाल फूल असेल तर ते आपण आवर्जून कलशाच्या समोर अर्पण करायचं आहे. आणि कलशाला बघा बरेच जण साडी नेसवतात किंवा मग देवीचा शृंगार वगैरे करत असतात. तर तुम्हाला ते करणं शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच करा. आपल्याला त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. तर छान छान पूजा मांडणी जी आहे ती आपण या गुरुवारी करायची आहे. आणि त्यासोबतच बघा तुम्हाला हे दिसत असेल अशा प्रकारचं देवीचे जे डोळे आहे किंवा मग देवीचा जो छोटासा असा मुखवटा स्वरूप कलशाला डेकोरेशन जे आहे ते केलं जातं. याच्यामध्ये एक छोटंसं नथ वगैरे घालायला सुद्धा जागा आहे. तर अशा प्रकारे छानपैकी आपण ते सजवू शकतो. तर हे फक्त आत्ताच नाही, आपण ज्या वेळेस मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो तेव्हासुद्धा हे तुम्ही देवी स्वरूप आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. तर बघा अशा प्रकारे मी आता इथे साध्या पद्धतीनेच कलशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बघा आपण जेवढी पूजा मांडणी जी केलेली आहे त्यामध्ये जेवढ्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत, आता या सगळ्यांना मी हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करणार आहेत. तर बघा एक एक करून आपल्याला सर्व देवी देवतांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. तर बघा सर्वात आधी मी ते महालक्ष्मी मातेचा जो फोटो आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करते. आता हळदी कुंकू अर्पण करत असताना आपल्याला नवार्ण मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा मग कमलात्मक मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर आपल्याला एक फूल फोटोला अर्पण करायचं आहे. लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल त्यांना अर्पण करायचं आहे. यानंतर बघा जो कलश मी मांडलेला आहे कलशाला हळदी आणि कुंकू मी अर्पण करते. आता मी इथे साधीच पूजा मांडणी केलेली आहे, पण मी तुम्हाला जो एका व्हिडिओमध्ये आधी मुखवटा दाखवलेला आहे तर तो मी नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्थापन करणार आहे, त्याची पूजा मी करणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर बघा हळदी कुंकू अक्षदा मी कलशाला अर्पण केलेले आहे. त्यानंतर एक फूल मी कलशाला अर्पण करून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला कलशाची पूजा जी आहे ती करायची आहे. त्यानंतर बघा माता लक्ष्मीची जी मूर्ती मी इथे ठेवलेली आहे, तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती मी हळदी कुंकू अर्पण करते. त्यानंतर अक्षदासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. आणि ज्या ज्या वस्तू आपण इथे पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. विशेष करून बघा श्रीयंत्र आहे, तर या दिवशी आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधीसुद्धा करू शकतो. तुम्ही 16 वेळा करा किंवा मग 1 वेळा केलं तरी देखील चालेल. तर बघा अक्षदासुद्धा टाकून घेते. आणि त्यानंतर जे विडा आपण ठेवून घेतलेला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर मी माता लक्ष्मीला एक फूल अर्पण करते. त्यानंतर जे श्रीयंत्र मी इथे ठेवून घेतलेलं आहे त्यावरती सुद्धा मी एक फूल जे आहे ते अर्पण करून घेते. अशा प्रकारे आता बघा सगळ्या जे आसन मी ठेवलेलं आहे, देवीची मूर्ती ठेवलेली आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून झालेले आहे. यानंतर बघा जे ओटीचं सामान मी घेतलेलं आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करायचं आहे. देवीला ओटी आपल्याला साध्या भोवळ्या मनाने अर्पण करायची आहे. त्यानंतर ओटीवरती सुद्धा एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे.
त्यानंतर आता जी आपण जो ग्रंथ आपण ठेवलेला आहे, जी पोथी आपण ठेवलेली आहे, त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा आपण अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर जे गजांत लक्ष्मी आपण ठेवून घेतलेली आहे, त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे. आता त्यानंतर त्यांना एक फूलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशी आपली साधी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी जी आहे तर ती झालेली आहे. तर आता बघा, यासोबतच हा जो ग्रंथ आहे याचंच दुसरं जे पुस्तक आहे, जी पोथी आहे ती सुद्धा माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये एक मंत्र आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये मह्यम प्रसिद्धम 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 स्वाहा. हा मंत्र जो आहे तो आपल्याला पूजा करायच्या आधी 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपण पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा सुद्धा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. आता 11 माळी अर्थात आपल्याला या दिवशी करणं शक्य होणार नाही, तर निदान 1 वेळा तरी आपण नक्की करावं. त्यानंतर बघा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, तर ही कहाणी आपल्याला पठण करायची आहे. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा, अगदी शेवटपर्यंत आपल्याला हे पुस्तक जे आहे, ही पोथी जी आहे ती पठण करायची आहे. थोडक्यात काय, संपूर्ण पोथीच आपल्याला पठण करायची आहे. त्यानंतर शेवटी बघा अष्टाक्षरी मंत्र आहे, प्रथम भारती नाम, द्वितीय तू सरस्वती, तृतीय शारदे देवी, चतुर्थ हंसवाहिनी. अशा प्रकारचा जो मंत्र आहे अष्टाक्षरी, तो आपल्याला पठण करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला ओम ऐं श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्राचा सुद्धा जाप करायचा आहे 108 वेळा. आता शक्य होत नसेल तर आपण 16 वेळा जरी केला तरी देखील चालेल, पण शक्यतो आपण 108 वेळाच करा. तुम्हाला सकाळी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी केलं तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. पण शक्यतो आपण 108 वेळा या मंत्राचा जप हा नक्की करावा. आणि त्यासोबतच श्री महालक्ष्मी अष्टक आहे, ते सुद्धा आपल्या सगळ्यांचं पठणच आहे, तर ते सुद्धा आपण नक्की पठण करावं. दिवशी म्हणजे गुरुवारी आता आपण ही जी काही संपूर्ण पोथी आहे, हा जो संपूर्ण ग्रंथ आहे तो आपल्याला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सगळा पठण करायचा आहे. नंतर गणपती बाप्पांची, त्यानंतर महालक्ष्मी मातेची आपल्याला आरती करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा ग्रंथ असाच इथे असू द्यायचा आहे संपूर्ण दिवसभर. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला ज्यावेळेस आपण नैवेद्य करतो, अर्थात आपल्याला या दिवशी उपवास असतो, या दिवशी आपण दूध आणि फळं जी आहे ती घ्यायची असतात. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो. तर बघा, उपवासाला आपण जो काही गोडाधोडाचा नैवेद्य करतो, जे काही पदार्थ बनवतो, तर त्यांचा नैवेद्य आपल्याला इथे देवीला दाखवून घ्यायचा आहे, देवीला अर्पण करायचं आहे. आणि परत एकदा आपल्याला संध्याकाळी आरती करायची आहे. आणि बघा, आरती झाल्यानंतर मग आपली पूजा जी आहे तर ती संपन्न होते. आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते. तर उत्तर पूजा ही आपल्याला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी करायची आहे. तर बघा, ही जी आपण नेहमी आरती करत असतो, जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, या ही आरती सुद्धा आपल्याला शेवटी करायची आहे. त्यासोबतच सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती आपल्याला म्हणायची आहे. तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे. त्यासोबतच बघा, मी इथे एक फळ ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही 5 वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा फळं ठेवू शकता. अर्थात आपल्याला तेच ठेवायचे आहे, पण आता माझ्याकडे एक आहे म्हणून मी एकच फळ ठेवलेलं आहे. पण शक्यतो आपण 5 फळं ठेवायची आहेत. तर अशा प्रकारची साधी सोपी पूजा मांडणी आपली झालेली आहे. तर अशीच पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी करायची आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी करत असाल तरी देखील चालेल, पण शक्यतो पूजा मांडणी आपण सकाळीच करून ठेवा. तर अशी पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला करायची आहे. त्यानंतर बघा, उत्तर पूजा जी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी करायची आहे. तर बघा, दुसऱ्या दिवशी आपण उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी उंबरठा स्वच्छ करायचा आहे, कारण आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते तिला थांबवण्यासाठी आपल्याला उंबरठा पूजन जे आहे ते करायचं असते. तर सगळ्यात आधी आपण उंबरठा पूजन करायचं. त्यानंतर मग आपण देवाजवळ दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर दिवा लावून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. जी आपली पूजा मांडणी आहे तिथे आपण हळदी कुंकू अक्षदा ज्या आहे त्या अर्पण करायच्या आहेत. एक फूल आपण अर्पण करायचं. त्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती आपण करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दूध साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हात जोडून देवीजवळ प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी देवी, मी साध्या भोळ्या मनाने पूजा मांडणी केलेली आहे, पूजा केलेली आहे, हे व्रत केलेलं आहे, तर ते स्वीकार कर आणि
यामध्ये जर चुकूनही माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर ती त्याबद्दल मला क्षमा कर अशी साध्या भोळ्या मनाने आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी पूजा मांडणी आहे तर देवींची मांडणी केलेली आहे, देवीच्या आसनाची मांडणी केलेली आहे, तर ते सगळं आपण जागच्या जागेवर ठेवायचं आहे। बघा, ओटीचं साहित्य आपण तसंच ठेवायचं। पुढच्या वेळेस तीच ओटी आपण दुसऱ्या गुरुवारी येणाऱ्या तीच ओटी आपण घ्यायची आहे, तेच साहित्य आपण घ्यायचं आहे। तांदूळसुद्धा आपण तेच ठेवायचे आहे आणि जे कलशाखाली आपण तांदूळ ठेवलेले आहे ते सुद्धा आपण तसेच ठेवायचे। ते सुद्धा आपण पुढच्या गुरुवारी, त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे 4ही गुरुवारी तेच तांदूळ आपण वापरायचे आहे। पानांचा तुम्ही विडा वगैरे करू शकता किंवा मग दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुद्धा ते फ्रेश आणि छान राहतात, तर तेव्हासुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। फुलंही आपण निर्माल्यात टाकून द्यायची आहे। त्यानंतर जे फळ आपण ठेवलेले असतात तर त्या फळांचा आपण प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना आणि आपण स्वतःसुद्धा ते ग्रहण करायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये स्नान घालून स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे। श्रीयंत्रसुद्धा आपण श्रीयंत्राला स्नान न घालता आपण तसंच ठेवायचं आहे। तर आपण जे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं असतं तर त्यामध्ये खूप जास्त शक्ती असते। त्यामुळं ते यंत्र जे आहे ते त्याच्यावरचं कुंकू जे आहे ते आपण कधीही कोण्या बाहेरच्या व्यक्तीला किंवा इतर कुठल्या ठिकाणी टाकू नये। ते आपण व्यवस्थित एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि ते रोज आपण आपल्या कपाळी लावायचं आहे। प्रकारे जे श्रीयंत्र आहे त्यावरती आपण स्नान न घालता ते व्यवस्थित आपण तसंच देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू धूप दीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे। आणि जी गणपती बाप्पांस्वरूप सुपारी आपण घेतलेली आहे ती देखील आपण तशीच ठेवायची आणि पुढच्या गुरुवारी ती तशीच आपण परत उपयोगात आणायची। आणि जो गुळ साखरेचा नैवेद्य आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे, तर तो सुद्धा आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आणि घरातील इतर व्यक्तींना द्यायचा आहे। आणि फोटोसुद्धा जिथल्या तिथं आपण ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर आपण कलशामध्ये जे पाणी टाकलेलं आहे ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपण अर्पण करायचं आहे। आणि जे नारळ आहे तर ते प्रत्येक गुरुवारी आपण तेच नारळ घ्यायचं आहे, ते बदलायचं नाही, तेच नारळ आपण पूजेमध्ये घ्यायचं आहे। आता ते नारळ काही खराब होत नाही किंवा मग त्याला काही कोंब वगैरे येत नाही, कारण आपण ते नारळ जे आहे तर ते नुकतंच घेतलेलं असेल, त्यामुळे ते काही खराब होण्याची शक्यता नसते। म्हणून नारळ जे आहे ते आपण तेच घ्यायचं आहे आणि त्याचीच पूजा आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा जी आहे तर ती करायची आहे। तर अशा प्रकारची मार्गशीर्ष महिन्याबद्दलची थोडक्यात माहिती होती, पूजा मांडणी होती, जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।